जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मलकापूर नगर परिषदेच्या वतीने पर्यावरण संवर्धन, प्रदूषण नियंत्रण आणि इंधन बचतीचा संदेश देण्यासाठी भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मलकापूर नगर परिषदेच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या सायकल रॅलीमध्ये आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले, नगराध्यक्ष तेजस सोनवणे, उपनगराध्यक्ष मनोहरभाऊ शिंदे, मुख्याधिकारी कपिल जगताप, नगरसेवक तसेच मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. पर्यावरण संरक्षणाबरोबरच इंधन बचतीबाबत जनजागृती करण्याचा उद्देश या उपक्रमामागे असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या इंधन बचतीच्या संदेशाला अनुसरून मलकापूर नगर परिषदेने प्रत्येक बुधवार नो व्हेकल डे म्हणून जाहीर केला असून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. नागरिकांमध्ये सायकल वापराबाबत जागरूकता निर्माण व्हावी, वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी व्हावे आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा स्वीकार वाढावा यासाठी या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उपनगराध्यक्ष मनोहरभाऊ शिंदे यांनी दिली. या रॅलीचे विशेष आकर्षण म्हणजे आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी स्वतः सायकल चालवत सहभाग नोंदवला. त्यांच्या सहभागामुळे उपस्थित नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज असून प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात पर्यावरणपूरक सवयी लावाव्यात असे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत शहरातून काढण्यात आलेल्या या सायकल रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. आज पर्यावरण दिनाच्या निमित्तानं मलकापूर नगर परिषदेच्या वतीनं सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं. अतिशय यशस्वी प्रतिसाद या रॅलीला मिळाला. एक दिवस नो व्हेकल डे मलकापूरमध्ये करण्याचा आम्ही आता मानस केलेला आहे. त्याचबरोबर मलकापूरला सोलर सिटी या माध्यमातून विजेचं बिलच गावातल्या नागरिकांना भरायला लागणार नाही असा देखील नियोजन मलकापूर नगर परिषदेने केलं आहे. महाराष्ट्रामध्ये प्रगत शहरांपैकी एक आम्हाला आमचं मलकापूर बनवण्याच्या दृष्टीनं पावलं टाकायची. खऱ्या अर्थानं अशा उपक्रमांच्या माध्यमातून देशामध्ये पंतप्रधान साहेबांनी जी मागणी केलेली आहे त्या मागणीला अनुसरून एक चांगलं इनिशिएटिव्ह गावातल्या नागरिकांनी घेतलेलं आहे. मला निश्चित वाटतं की जास्तीत जास्त लोक हे सायकलचा वापर करतील, इंधनाची बचत करतील आणि आपल्या देशावर जे एक मोठं संकट दुःखजनक स्थितीमुळे निर्माण झालेलं आहे त्या संकटामधून देशाला बाहेर काढण्यासाठी आपलं योगदान प्रत्येक देशामधला नागरिक देईल. त्याच्यासाठी मलकापूरकरांचं आणि मलकापूर शहराच्या लगतच्या लोकांचं देखील एक प्रकारचं पाऊल असेल असं मला वाटतं.